पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी झोपून आशा चालत राहतो गाडून टाक भीती पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी हो झोपून आशा चालत राहतो गाडून टाक भीती मागू नको आधार शोध तुझं तू दाड घालू नको तू साध कुणाला तुझ्या हातीन दोर जरा लागू दे जोर तुझा दिसू दे रंग जगाला होर पुढे तू सोड निराश तुझा तुला तू देर दिलास तुफान पेटू देऊरी पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी झोपून आशा चालत राहतो गाडून टाक भीती पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी झोपून आशा चालत राहतो गाडून टाक भीती संघर्षाचा आदर्श लोकनेत्याचा स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांना मी विनम्र अभिवादन करते. या जयंतीनिमित्त आपण सगळे तिथे उपस्थित असलेल्या मान्यवरांचं मी शाळेच्या वतीने संस्थेच्या वतीने स्वागत करते. शिक्षकांच्या परिभाषेत सांगायचे झाले तर वर्तुळाच्या केंद्राशिवाय वर्तुळ पूर्ण होत नाही. त्यामध्ये जर संघाला कॅप्टन नसेल तर तो संघ पूर्ण होत नाही. तसंच कार्यक्रमाला अध्यक्ष नसेल तर सकळला बापनीच्या खाचरीत चढू दे त्याची नशा खिंडार पडू दे धार सोडू दे उजेड पडू दे तुझा नशीब चावर काढीत मागर दिवला बघन तुझा होईल दिवस तुझा उद्याचा होईल दिवस तुझा पाय फुफाटा रुतल काटा दिसल लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांचा जन्म 12 डिसेंबर 1949 रोजी बीड जिल्ह्यातील नाथरा या गावी एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव पांडुरंग तर आईचे नाव लिंबाबाई असे होते. महाराष्ट्रात गर्दी जमवणारा नेता म्हणून त्यांची ख्याती होती. ते सहजारी कुठे बोलायला उभे राहिले ना तर तिथे सभेचे स्वरूप येईल. आज लाखो लोकांच्या देवघरात मुंडे साहेबांचे फोटो आहेत. म्हणजे जनतेने या लोकनेत्याला दैवत्व बहाल केले. गोपीनाथराव मुंडे साहेब आमच्या रक्तात गोपीनाथराव मुंडे साहेब आमच्या रक्तात नशीब लागतं जन्म घ्यायला बीड जिल्ह्यात नशीब लागतं जन्म घ्यायला बीड जिल्ह्यात. माझ्या महाराष्ट्राची माती जातीपेक्षा मातीला आणि मातीपेक्षा छत्रपतीला मानणारी माती. अरे डोंगरांना कवी म्हणतात बघते सारी जनता लोक ही बघतील बघते सारी जनता लोक ही बघतील फाटले जरी हृदय मुंडे
आहे जरी हृदय मुंडे साहेबच नसते. 3 जून 2014 रोजी एका कार अपघातात या महान नेत्याचा मृत्यू झाला. सगळ्यांसाठी अहोरात्र झटणारा भगीरथ सर्वांना सोडून गेला. हे दुःख महाराष्ट्रातील जनता कधी विसरू शकणार नाही. कारण सगळ्यांच्या जनतेच्या प्रश्नांसाठी अहोरात्र झटणारा भगीरथ आज आपल्या आहे. अरे काय झालं मुंडे साहेब आज जरी आपल्यात नाही पण तरी पण त्यांचे मावळे आज आपल्यात जिवंत आहेत. शेवटी जाता जाता एवढेच म्हणायचं वाटते, सुरगळीत पाणी इतिहासाची साहेब तुमच्या प्रत्येक कार्याची. सुरगळीत पाणी इतिहासाची साहेब तुमच्या प्रत्येक कार्याची. इतिहासाच्या पुस्तकाला व्यवस्थित कव्हर लावून जा. इतिहासाच्या पुस्तकाला व्यवस्थित कव्हर लावून जा. साहेब तुम्ही पुन्हा एकदा येऊन जा. साहेब तुम्ही पुन्हा एकदा येऊन जा. धन्यवाद. जननायक, लोकनेता, जनतेच्या हृदयावर राज्य करणाऱ्या, अन्यायाविरुद्ध पेटवणाऱ्या आणि जनतेसाठी अहोरात्र झटणाऱ्या एका संघर्ष नेत्याविषयी माहिती सांगणार आहे. तो संघर्ष नेता म्हणजे स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब. रुक्मिणीचा लाडका पंढरीचा विठू सावळा. रुक्मिणीचा लाडका पंढरीचा विठू सावळा. छाती टोकून सांगते इथं बसलेला प्रत्येक जण माझ्या मुंडे साहेबांचा मावळा, माझ्या मुंडे साहेबांचा मावळा. आठवणीला उरले फक्त डोळ्यामध्ये पाणी. आठवणीला उरले फक्त डोळ्यामध्ये पाणी. शेवटी जाता जाता एवढेच बोलावेच वाटते. अन्यायाचा त्यांना रागच होता. अरे अन्यायाचा त्यांना रागच होता. मुंडे साहेबांचा वागच होता. मुंडे साहेबांचा वागच होता. जय जय महाराष्ट्र. ऐका, मुंडे साहेबांनी आम्हाला सन्मान दिला करण्यासाठी आणि हिंमत दिली लढण्यासाठी आणि एवढंच नव्हे तर धैर्य दिले, धाडस दिले. आणि म्हणून आज साहेबांच्या रक्तात जिवंत आहे. रक्तात जिवंत आहे. साहेब म्हणजे प्रसिद्ध नेता म्हणून त्याची मराठवाड्यात ख्याती होती. साहेब फक्त व्यक्ती नव्हे तर देव पण नव्हे. देवाचं बहाल केला माणूस होता. स्वतःची कर्तृत्वावरती साहेबच निघते. आणि म्हणजे साहेबांचे सैनिक आहोत. आणि सैनिक जोपर्यंत शांत आहेत ना तोपर्यंत त्यांना शांत राहू द्या. नाही तर नवीन इतिहास लिहायला कागद उरणार नाही आणि वाचायला दुश्मन उरणार नाही. आणि वाचायला दुश्मन उरणार नाही. मुंडे सैनिक बारिश नहीं जो बरसे और थम जाए. मुंडे सैनिक बारिश नहीं जो बरसे और थम जाए. मुंडे सैनिक सूरज नहीं जो चमके और डूब जाए. मुंडे सैनिक सूरज नहीं जो चमके और डूब जाए. मुंडे सैनिक नाम है उस साथ का जो चले तो जिंदगी और थमे तो मौत बन जाए. एकूण 7 स्पर्धक होते. सर्वांनी चांगली भाषणं केली, परंतु शेवटी स्पर्धेचा निकाल द्यावाच लागतो. हार आणि जीत होतच असते. याच्यातून आपण फक्त एकच स्पर्धक निवडणार आहोत. सन्मान सर्वांचा करणार आहोत, परंतु विनरचं बक्षीस आपण एकालाच देणार आहोत. तर यातील विनर आहे तन्वी दीपक परतेकी. सरांनी तिला 46 गुण दिलेले. तर तन्वीचे खूप खूप अभिनंदन. तन्वीचा 26 जानेवारी रोजी यथोचित असा सन्मान केला जाईल आणि इतर स्पर्धकांना पण आपण सन्मान करणार आहोत. सर्वांनी पुन्हा एकदा तन्वीसाठी टाळ्या वाजवायच्या. शिक्षक व विद्यार्थी मित्रांनो, आज स्वर्गीय लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेब यांची जयंती. खरं तर संघर्ष काय असतो, संघर्ष कसा करावा आणि संघर्षातून यशस्वी कसं व्हावं या गोष्टीचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर गोपीनाथजी मुंडे साहेब यांचं चरित्र आपल्याला अभ्यासावं लागेल. अगदी गरीब घराण्यात जन्माला आलेला मुलगा या महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आणि केंद्राचा केंद्रीय मंत्री होतो. यामागे नक्कीच या व्यक्तीचा संघर्ष लपलेला आहे आणि तो संघर्ष आपल्याला खऱ्या अर्थानं अभ्यासाची गरज आहे. आपल्याला माहित असेल, एक गरीब ऊसतोड कामगाराच्या घरी जन्माला आलेला गोपीनाथ. त्या चांगल्यापैकी सांगितल्याबद्दल मी फारशा मुलांचं नाव नाही येणार. ह्या मुलांनी जे अंगी जोपासले हे निश्चितपणे तुमच्या जीवनाला कलाटणी देईल आणि त्या कलाटणीतून तुमचं आयुष्याचं जीवन घडेल ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि मुंडे साहेबांच्या इतिहासावर बरेचसा मुलांनी महेंद्रांनी आणि सगळ्यांनी इतिहासाला चांगली गवसणी. मी वंदन करून मी आभार प्रदर्शनाची सुरुवात करते. कार्यक्रमाचा शेवट म्हणजे आभार प्रदर्शन, परंतु मला असं वाटतं की हा जो शेवटचा भाग नसून एका नव्या पर्वाची सुरुवात आहे असं आपण समजूया. आज आपण इथे स्वर्गीय श्री गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त उपस्थित राहून कार्यक्रमाची जी शोभा वाढवली आहे त्यासाठी मी सर्वांचे आभार मानते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष
संस्थेचे विश्वस्त माननीय श्री नामदेवरावजी काकड सर यांचे माध्यमिक विद्यामंदिर माळेगावतर्फे सर्वांच्या वतीने मी आभार मानते. तसेच प्रमुख पाहुणे श्री बाळू पाटील, माजी पोलीस पाटील, माननीय श्री तुकारामजी सांगळे, माजी सरपंच, शाळा समिती अध्यक्ष माननीय श्री अशोकरावजी सांगळे. आज 12 डिसेंबर स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंची जयंती. आपल्याला सर्वांना माहिती आहे का 12 डिसेंबर ही गोपीनाथ मुंडे साहेबांची जयंती आणि 3 जून गोपीनाथराव मुंडे साहेबांची पुण्यतिथी. तर त्या माध्यमातून आज आपल्या संस्थेत माध्यमिक हायस्कूलच्या माध्यमातून आज आपण इथं गोपीनाथराव मुंडे साहेबांची जयंती साजरी करतोय आणि त्याच्यात पण आता खूप उशीर झाला. बऱ्याच मुलांनी त्याच्यात भाग घेतला, सर्वांनी भाग घेतला, सर्व ग्रामस्थांनी पण त्याच्यात भाग घेतला आणि सर्व चांगलेच बोलले. मुंडे साहेबांचं जीवन, मुंडे साहेबांची जीवनगाथा आपण आयात आहे तोपर्यंत जरी ते चरित्र आपण शोधित राहिलो तरी ते पुढं अजून वाढवाच सापडेल असं त्यांचं चरित्र आहे. त्यांनी त्यांच्या जन्मापासून तर हयात असेपर्यंत असा संघर्ष केला का परत असा कोणी जन्माला येणे नाही. मुलींनी सांगितलं होता ते शहर येतात, त्यांचं ते ऐकल्यावर आहे ना अंगावर शहर येतात का कसं जीवन त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये कसा संघर्ष केला. आता सरांनी पण सांगितलं का खरोखर असा नेता, असा माणूस, असा पुरुष होणे नाही